नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम घटक चाचणीचा पेपर पाहतोय मित्रांनो। इयत्ता 6वीचा विषय असणार मराठी। हा सराव पेपर आहे मित्रांनो। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत। या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत, तरी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत पहा। प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारली गेली तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता येतील। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, गाळलेल्या जागा भरा। त्यातलं पहिले मित्रांनो, घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने तुमची टिंबटिंब अधिक कार्यक्षम होतात। उत्तर घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात। 2. असा रमणीय टिंबटिंब आमचे मन उल्हासित करायचा। उत्तर असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्हासित करायचा। प्रश्न ब, कवितेच्या ओळी पूर्ण करा। हिरवी नाजूक रेशीम पाती टिंबटिंब, टिंबटिंब पिवळी झगझग्या। बघा, हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, निळ निळुली एक पाकळी पिवळे झगमगता। प्रश्न 2, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला आहे, राजूच्या मित्राचे नाव काय? उत्तर राजूच्या मित्राचे नाव इरफान असे होते। प्रश्न 2, बटालियनमध्ये पोस्टमन केव्हा येत असे? उत्तर बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे। तिसरं, आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास का आणून देतात? उत्तर एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी, त्यामुळे आई वडील मुलांना सायकल हमखास आणून देतात। प्रश्न ब, फक्त नावे लिहा। पहिलं काय आहे, परमवीर चक्र पदकाचे डिझाईन तयार करणारा, तर ते कोणी बनवलं होतं? सावित्रीबाई खानोलकर। दुसरं, गवत फुलांना लहान होऊन भेटायला येणारे वारा आणि रात्र। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। पहिला आहे मित्रांनो, सायकलच्या रूपात कसा बदल होत गेला? उत्तर 1960 साली फ्रान्सच्या सर्वक यांनी सायकल बनवली, तिला गती यावी म्हणून 1876 साली डॉक्टर लॉसन यांनी पॅडलला साखळीची दंततबकडी बसवली। नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला। आत्ताच्या काळात टायरला गिअर जोडून वेग वाढवला। शर्यतीसाठी तिची वेगळी बांधणी असते। अशा प्रकारे सायकलच्या रूपात बदल होत गेला। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न 2, दवाखान्यात फिरताना राजूच्या काय लक्षात आले? उत्तर दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले की पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ असतात। ते इथे पैशांसाठी, अन्नासाठी दुसऱ्यासमोर हात पसरतात आणि दुसरीकडे मात्र बरेच लोक जेवण शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 3, अब्दुल कलामांच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असे? उत्तर कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे, कुणी चेन्नईतल्या बाजारपेठेत सोन्या चांदीचे भाव समजण्याची उत्सुकता असे। काही लोक हिटलर, महात्मा गांधी, जिना यांच्यावर चर्चा करत आणि सर्वांनाच पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांची चळवळ जाणून घेण्यात रस होता। लेखकांच्या लहानपणी लोक या वेगवेगळ्या कारणांसाठी वर्तमानपत्र वाचत असत। प्रश्न 4, सूचनेनुसार सोडवा। पहिला आहे, समानार्थी शब्द लिहा। पहिलं, पवनला समानार्थी शब्द आहे मित्रांनो वारा, वायू। तुम्हाला यापेक्षा वेगळं उत्तर येत असेल ते सुद्धा तुम्ही लिहू शकतात। दुसरं, लढाईला युद्ध। पुढचं आहे, वचन बदला। त्यातलं पहिलं आहे वही, वह्या होईल, आणि दुसरं आहे गाव, त्याचं होतील गावे। क आहे, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा। वाक्य आहे, आता मी व माझे मित्र खेळायला जाऊ। यातले सर्वनाम आहेत मित्रांनो मी व माझे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।